हॅलो फ्रेंड्स, आज आपण एम इज आर या शब्दांचा वापर वाक्यामध्ये कसा होतो हे बघणार आहोत. ओके, एम इज आर या शब्दांचा मराठी अर्थ आहे असा होतो. बघा इथं आय हा सब्जेक्ट घेतलेला आहे. सब्जेक्ट म्हणजे इथं विषय असा अर्थ यायचा नाही. त्या भूगोल आय म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता. ओके, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. वाक्याच्या सुरुवातीचा शब्द जो काहीतरी करतो. फॉर एक्झाम्पल आयच्या पुढे नेहमी हेल्पिंग वर्ब येतो एम. ही एम असं घेतलं तरी चुकतंय, बरोबर. ही च्या पुढे नेहमी इज येतो. ही इज, सी इज, इट इज किंवा सिंगुलर सब्जेक्ट असेल यांच्या पुढे नेहमी इज हा हेल्पिंग वर्ब येतो. आणि प्लुरल असेल कोणताही प्लुरल, फॉर एक्झाम्पल वी च्या पुढे काय येतो? आर येतो. पीपल, पी ओ पी एल ई, पीपल हा जो सब्जेक्ट आहे तो प्लुरल आहे. प्लुरल म्हणजे काय? अनेक होते. त्याच्या पुढे येतो आर. ओके, काय येतो? आर. आपण बघा, आय असेल तर एम येतो, सिंगुलर असेल तर इज येतो आणि प्लुरल असेल तर आर येतो. हे हेल्पिंग वर्ब आज शिकलेलो आहोत. यांचा जास्तीत जास्त वापर करा. रेग्युलर लाईफ मध्ये तुम्ही वापरू शकता. आय एम टीचर, वी आर लर्निंग इंग्लिश लँग्वेज, शी इज डान्सिंग, ही इज डान्सिंग, he is coming, she is going. Okay, like this we can make the sentences and use in your daily life. Thank you very much.